शिक्षणासाठी किती बजेट असावं. देशाच्या संविधानामध्ये ते प्रावधान बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि बाबासाहेबांनी खुद्द स्वतः सांगितलं की या शिक्षणावर 6% खर्च झाला पाहिजे. नक्की. किती खर्च होतो हो विद्यापीठांच्या या शिक्षणावर किती खर्च होतो. तर या वर्षीच्या बजेटमध्ये निर्मला सीतारामन यांनी 1.56 एवढाच खर्च व्हावा. पण नाशिकला जो काही आता कुंभमेळा आहे त्याच्यासाठी तिने 1400 कोटी रुपये सँक्शन केले. बहिणी स्त्री ज्या बाबासाहेब आंबेडकरांमुळे आणि ज्या देशाच्या संविधानामुळे आज बाई अर्थमंत्री झालेली आहे आणि शिक्षण शिकत्या इतक्या हायर एज्युकेशन तिनेही घेतलेलं आहे तरी ती म्हणते की शिक्षणावर 1.56 एवढाच खर्च करावा. पण 1400 कोटी तिथे बरं एवढ्यावरच थांबल्या नाही मॅडम. याच्या पुढे जाऊन त्या काय म्हणाल्या की पुणे विद्यापीठ जे आहे त्या विद्यापीठामध्ये शिकणारे जे मुलं आहे ते का तिथे श्रमदान करायसाठी गेले तर त्यांना मात्र 4 गुण वाढवून दिल्या जाते. लक्षात घ्या की कुठे चाललाय आमचा देश. आणि या बिलाच्या संदर्भात बोलत असताना किंवा विद्यापीठांचा इतिहास सांगत असताना देशामध्ये एकूण 1399 विद्यापीठ आहे. त्या विद्यापीठांपैकी 484 राज्य सरकारचे अनुदानित विद्यापीठ आहे. याच्या पुढे खासगी विद्यापीठ 531 आहे. या सगळ्या विद्यापीठांमध्ये 5167 जागा अजूनही रिक्त आहे. आपण म्हणतो ना ही सुशिक्षित बेरोजगार भारतातल्या या उच्च शिक्षित मुलांना अजूनही नोकऱ्या नाही आहेत. आणि बिल तर तयार केल्या गेलं पण त्या बिलामध्ये पुन्हा जातीयवाद कसा यांनी टाकला. लक्षात घ्या की जे काही वसतिगृह राहतील ना हे वसतिगृह जातीनुसार राहतील. म्हणजे ओबीसीसाठीचे वसतिगृह वेगळे, एससी साठींचे वेगळे, एसटी साठींचे वेगळे, एनटी व्हिजे यांच्यासाठींचे वेगवेगळे म्हणजे जातीनुसार. नवीन शैक्षणिक प्रणाली सुद्धा तशीच आणली तुम्ही म्हटल्याप्रमाणे की कुंभार असेल त्यांनी तेच. परत कुठे चाललोय. अरे समाज जागला पाहिजे. माझा ओबीसी बांधव आताच पंकजदादा आणि सोनटक्के साहेब फार सुंदर बोलले. ते सगळे चळवळीचे लोक आहे त्यांना सांगण्याची गरज नाही. पण बाबासाहेब म्हणाले होते की ओबीसी हा माझा झोपलेला माझा किती सुंदर शब्द आहे ना. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या या सगळ्या 18 पगड जातीच्या लोकांना माझं म्हणलंय. माझा हा ओबीसी झोपलेला वाघ आहे आणि हा जेव्हा उठेल ना तेव्हा या देशाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. हेही बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. हा ओबीसी जागा झाला पाहिजे. मग कोण जागवेल तर आमची ही जबाबदारी आहे आणि त्यांनीही ऐकून घेतलं पाहिजे. असा हा विद्यापीठांचा इतिहास राहिलेला आहे.